नमस्कार. आज मी बनवणार आहे चुनगुळ्याची भाजी, म्हणजे गावाकडचे खमंग असे चुनगुळे. लाईक सबस्क्राईब जरूर करत जा. आता नवीन साल येणार आहे. कांदा, एक खोबऱ्याचा तुकडा, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या आपल्याला हे कांदा आणि खोबरं आपल्याला हे आधी गॅसवरून भाजून घ्यायचं आहे. असं आता हे मिक्सरमध्ये आपल्याला अद्रकचा तुकडा असा बारीक करून, छोटासा खोबरं पण असं आपल्याला चाकून बारीक करून याच्यामध्ये मिक्सरमध्ये सगळं आपल्याला हे जिन्नस आपल्याला फिरून घ्यायचे आहे. अशी मस्त बारीक आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची. आता कढईमध्ये आपल्याला 2 उबळ्या तेल घालून आपल्याला हे मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला तेल सोडेपर्यंत असा खमंग असा भाजून घेतल्यानंतर आपल्याला याच्यात 2 चमच छोटे चमच आपल्याला लाल तिखट टाकायचं. 1/2 चमच आपल्याला हळद टाकायची. धने पावडर, गरम मसाला. आता आपल्याला हे भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे जेवढं आपल्याला चुनगुळे शिजायला भाजीला पाणी लागते तेवढं आपल्याला 1 ते 1.5 ग्लास याच्यात पाणी सोडायचं आहे. चवीपुरतं मीठ. आता आपल्याला 1 वाटीभर आपल्याला बेसन, घरचं बेसन जर असेल तर खूप चांगलं, म्हणजे हाताला चिटकत नाही. घरच्या डाळीचं बेसन आहे माझ्या, तर मी हे चाळून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ. आणि आता वरून हे आपल्याला मसाल्याची पेस्ट आपण जी काढली होती मिक्सरमधून ती टाकायची आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ असं लावून घ्यायचं. बेसन पीठ, घरचं बेसन पीठ जास्त हाताला चिटकत नाही, पण दुकानचं खूप जास्त चिकट असते तर जास्त चिटकते ते. असं आपल्याला हलक्या हाताने हे असं पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून भिजून घ्यायचं. म्हणजे जास्त पाणी टाकलं तर बेसन लवकर पाणी हे पचपच होते ते पाण्यानं. छान असं आपल्याला हे बेसन पीठ आता लावून घ्यायचं. हे बघा, थोडंसं हाताला चिटकलं, थोडंसं आपलं हे पीठ, आपलं बेसन थोडंसं पीठ घेऊन असं थोडंसं हे करून घ्यायचं. आता आपलं असं बेसन पीठ लावून झालं की आता पाण्याला उकळी आली की आपल्याला असे छोटे छोटे अशा याचे गोळे तोडून असं लांब आकार देऊन असं हाताच्या साहाय्याने आपल्याला असं चपटे करून या उकळीच्या पाण्यात सोडायचे आहे. हे बघा, एकदम साधी आणि सोपी पद्धत. छान असे असे गोळे सगळे आपल्याला याच्यात तोडून टाकायचे. हे बघा, मी सगळे आता हे गोळे तोडून टाकले याच्यामध्ये. आता आपल्याला हे 10 ते 15 मिनटं आपल्याला छान असे शिजू द्यायचे आहे. 10 ते 15 मिनटानंतर हे बघा, आता मी गॅस कमी करून हे ताट उघडून बघते. हे बघा, छान अशी आपली भाजी एकदम शिजून आली. हातानं असं थोडंसं तोडून बघायचं, शिजली का नाही ते समजते आपल्याला. जास्त जर नरम वाटले तर थोडेसे अजून शिजू द्यायचे. हे बघा, छान अशी आपली भाजी बनवून तयार झाली. एकदम खायला चविष्ट
कशी वाटली रेसिपी कमेंट आणि लाईक सबस्क्राईब जरूर करा।